नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, जेव्हा एखादी मुलगी शहरापासून दूर, जिथे सुविधा आणि संधींचाही तुलनेनं अभाव आहे, अशा ठिकाणी राहून स्वतःचा स्वावलंबनाचा रस्ता शोधते, यशाची अनेक शिखरं काबीज करते, ही गोष्ट विशेष असतेच. पण हीच गोष्ट पुढे जाऊन लोकविलक्षण कधी ठरते हे सांगू का? ती गोष्ट लोकविलक्षण ठरते जेव्हा ती स्त्री रस्त्यावर निराधार अवस्थेत सापडणारी, ज्यांना अन्न वस्त्राची सुद्धा भ्रांत आहे आणि स्वतःच्या देहाचंही भान ज्यांचं हरवलेलं आहे, अशा मनोरुग्णांसाठी काम करते. तेव्हा असा मनोरुग्ण दिसला की ती स्त्री त्या मनोरुग्णाला तिथून उचलते, स्वतःच्या हातांनी न्हाऊ माखू घालते, खाऊ पिऊ घालते आणि नंतर त्याचं पुनर्वसन करते. हीच माणुसकीची गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत, हे काम करणाऱ्या ज्योती शेलार यांच्याकडून. त्यासाठी त्यांना आपण स्टुडिओत निमंत्रित केलेलं आहे. ज्योतिताई, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मैत्रिणींनो, ज्योतिताई 12 वर्षांपासून हे काम करत आहेत. मुळात त्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करतात. या आपल्या कामातून, नोकरीतून मिळणारा जो पगाराचा भाग आहे, त्यातला काही हिस्सा नियमितपणाने अशा रुग्णांसाठी किंवा जे अभावामध्ये आहेत अशा महिलांसाठी किंवा मुलांसाठी त्या खर्च करतात. बिनाई नावाच्या एका सामाजिक संस्थेशी त्या जोडल्या आहेत. त्यांना महाराष्ट्रभरातून अनेक महिलांचे अडचणी सोडवण्यासाठी फोनही येतात आणि एकदा का अडचण त्यांना समजली की त्या अडचणीवर मार्ग हा निघतोच. हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ज्योतिताई, हे सगळंच तुमच्याकडून ऐकायचं आहे, कारण तुमचं हे कामाची व्याप्ती खूप आहे. नोकरी करून तुम्ही हे काम करता, स्वतःचे पैसे खर्च करून काम करता. पण सुरुवात तुमच्या मनोरुग्णांसाठीच्या कामापासून करूया, कारण ते सगळ्यात अवघड काम आहे. अनेक अडचणी आहेत आणि महाराष्ट्रभरात एकही मनोरुग्ण रस्त्यावर सापडू नये असं मोठा ध्यास ध्येय तुमच्यासमोर आहे. या कामाची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? माझ्या शाळेच्या प्रवासामध्ये एकदा आम्ही दोघे मोटरसायकलवर जात असताना रस्त्याच्या कडेला वडाच्या झाडाच्या खोडामध्ये एक विवस्त्र मनोरुग्ण व्यक्ती बसलेला दिसला आम्हाला, की जो खूप शरीराने आगडबंब होता. तो दिवसभर त्या ठिकाणी लपून बसायचा आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडायचा. अच्छा. कारण दिवसा बाहेर पडलं तर लोकांचा त्रास व्हायचा आणि रात्री बाहेर पडलं तर कोणी नसायचं. परंतु रात्रीच्या वेळी असं आगडबंब शरीर पाहून लोक घाबरायचे आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. आणि तो जो मनोरुग्ण आहे, तो एका संस्थेतील एका व्यक्तीने येऊन त्याची विचारपूस करून, चौकशी करून, त्याने व्यवस्थित त्याला योग्य ठिकाणी नेलं आणि नंतर आम्ही चौकशी केली तर कळालं की हा जो मनोरुग्ण आहे तो तिथून गेलेला आहे. मग हा कसं गेला, काय गेला, याची सगळी चौकशी आम्ही केली आणि त्या चौकशी आणि ते आम्हाला समजलं की रस्त्यावरील कुठल्याही मनोरुग्णाला आपण अशी मदत करू शकतो आणि त्याचं पूर्ण पुनर्वसन होऊ शकतं. मग इतर कोणाला फोन करून सांगणं किंवा इतर कोणाला याबद्दल चर्चा करणं यापेक्षा आम्ही ठरवलं की का नाही आपणच असं एखादं मनोरुग्ण त्याच्या घरापर्यंत पोहोचवू किंवा त्याला योग्य ते उपचार मिळतील अशा ठिकाणी पोहोचवू. यासाठी आम्ही दोघांनी प्रयत्न करायचं ठरवलं आणि मग त्यानंतर या प्रवासाला सुरुवात झाली. ज्योतिताई, तुम्ही आणि तुमचे पती असं दोघांनी अनेक मनोरुग्णांचं पुनर्वसन केलेलं आहे. पण जसं आता तुम्ही म्हणालात की एखादा मनोरुग्ण आपल्याला रस्त्यावरती दिसला तर त्याच्या पुढची प्रक्रिया अशी सोपी नाही आहे की त्याला आपण घेऊन आलो, घरी घेऊन आलो आणि ओळखीच्या माणसांच्या मदतीने म्हणू आपण की त्याचं पुनर्वसन केलं. कायद्याच्या चौकटीत राहून करायचं हे काम आहे. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. तर ती प्रक्रिया काय आहे आणि तुम्हाला ती आधीपासून माहीत होती का काम करता करता कळली? ही जी प्रोसेस आहे ती काम करता करता आम्हाला कळाले.
स्माईल प्लस सोशल फाउंडेशनचे योगेश मालखरे सर म्हणून आहेत. त्यांनी आमच्या देखत असा मनोरुग्ण उचलला आणि ते घेऊन गेले. त्यांचं ते काम जवळून पाहिलं आणि आमच्या मनात उत्सुकता दाटून आली. सरांशी संपर्क केल्यानंतर कळालं की नेमकं प्रोसेस काय आहे. म्हणजे बेवरच मनोरुग्ण आहेत, त्या मनोरुग्णांना तर कोणी नातेवाईक नसतं, ते चालत आलेले असतात आणि ते उघड्यावर राहत असतात. मग अशा मनोरुग्णांची आपण कुठे नोंद करू शकतो? तर अशा मनोरुग्णांची नोंद आपण त्या पोलीस स्टेशनमध्ये, त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करू शकतो. असं मनोरुग्ण उचलून आपल्याला त्याला जर योग्य ठिकाणी न्यायचं असेल तर तो मनोरुग्ण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे त्या पोलिसांशी आपल्याला संपर्क साधावा लागतो. त्यांना ते कळवावं लागतं आणि मग त्यांच्या संमतीने संमतीपत्रक घेऊन आपण असा मनोरुग्ण कुठल्याही योग्य ठिकाणी ॲडमिट करू शकतो. यासाठी जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी खर्च येतो. आणि हा खर्च करताना कोणी दानवीर एखाद्या व्यक्ती देऊ शकतो पैसे, परंतु तो जर तयार नसेल तर त्या मनोरुग्णाची योग्य सोय लावण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी आमच्या खिशातले पैसे खर्च केले आणि जेव्हा एखादा मनोरुग्ण योग्य ठिकाणी पोहोचला तेव्हाच आम्हाला चैन पडली. त्यावेळी आम्ही आमचं काम पाहिलं नाही, की वेळ पाहिलं नाही, की घरी लहान मुलं आहेत हे सुद्धा पाहिलं नाही. त्याला योग्य ठिकाणी पोहोचवणं हे एक काम आम्ही हाती घेतलं आणि ते आजतागायत चालू आहे. दुसरी केस अशी कुठली होती की जी पूर्णांशाने तुम्ही तुमच्या हातांनी त्याची सोडवणूक केली, त्या रुग्णाची व्यवस्था केली? असे भरपूर रुग्ण सापडले, परंतु ज्या महिला आहेत विशेष करून, तर महिला असतील तर त्यांच्याविषयी फार वाईट वाटतं. आमच्या आळेफाटा येथे एका रात्री 11 वाजता त्यांना फोन आला की अशी अशी एक महिला दिसते, बघा तुम्हाला काही करता येईल का. तर रात्री 11 वाजता माझ्या मिस्टर आणि मी गेलो तर उकिरड्याजवळ एक महिला बसलेली होती. आणि तिच्याजवळ जाऊन पाहिलं, तिला विचारलं काय नाव, काय करतेस, तर ती लहान बाळाला पाजताना दिसले. तिचं बाळ अवघं 4 महिन्यांचं होतं. मग आणि ती मनोरुग्ण होती. मनोरुग्ण असल्यामुळे त्या बाळाचं तिला नाव सांगता येत नव्हतं, तिचं स्वतःचंही नाव सांगता येत नव्हतं, कुठून आली ते काहीही तिला कळत नव्हतं. मग अशा वेळी काय करायचं, तर तिला मग आम्ही कंसे हॉस्पिटल म्हणून आमच्याकडे आहे, जे तिथले डॉक्टर निखिल कंसे हे मनोरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मदतीने आम्ही तिला पोलीस स्टेशनला ॲडमिट केलं. पोलीस स्टेशनकडून तिचं लेटर लिहून घेतलं आणि निखिल कंसे यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिथे ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांच्या योग्य उपचाराने ती पूर्ण बरी झाली. बरी झाल्यानंतर त्यांचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी तिच्या मुलाला फार जीव लावला. अगदी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सोन्याचे डूल, पायातले पैंजण, खूप सारे कपडे जमा झाले. ते मूल तिथे जवळजवळ 8-9 महिन्याचं होईपर्यंत राहिलं. आणि त्या वेळामध्ये ती पूर्ण बरी झाली. तिचं नाव नूतन. पूर्ण बरी झाल्यानंतर मग आम्ही तिला माहेरपणासाठी माझ्या घरी घेऊन आलो. तिला साडीचोळी केली, तिच्या हातावर मी मेहंदी काढली आणि आम्ही तिचे आईवडील झालो. तर फक्त आईवडील म्हणणं सोपं आहे, परंतु जगणं फार कठीण आहे आणि आईवडील होणं ही फार मोठी गोष्ट आहे. पुन्हा एखाद्या मुलाचे आईवडील गेले तर त्याला आकाश आपल्या डोक्यावर कोसळल्यासारखं होतं, पुन्हा आभाळ नष्ट होतं, पायाखालची जमीन सरकते. अशा निराधार व्यक्तीला आधार द्यायचा आणि त्याचे आईवडील व्हायचं हे आम्ही नूतनपासून शिकलो. नूतनचा जो राज आहे तो सर्वांचा लाडका झाला. पूर्ण बरी झाल्यानंतर तिचं नाव पत्ता कळालं, तिने स्वतःहून सगळं सांगितलं आणि मग तिच्या माहेरी आम्ही तिला सोडून आलो. आणि ही जी पहिली केस आहे आमची, त्यातून आम्ही एका मुलीचं तर पुनर्वसन केलंच, परंतु एका बाळाला सुद्धा त्याला घर मिळवून दिलं. या गोष्टीतून प्रचंड समाधान मिळालं की ज्या समाधानाची ऊर्जा आजपर्यंत आमच्याकडे टिकून आहे आणि त्यामुळे अनेक जणांना आधार देणं शक्य होतं. तुम्ही जवळपास 12 वर्ष हे काम करत आहात, काय सांगाल याबद्दल? या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. आता समजा एखादी व्यक्ती आपल्याला सापडली तर ती सापडल्यानंतर त्या व्यक्तीलाच आपण विचारून माहिती काढायचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीला स्वतःचं नाव देखील माहीत नसतं. मग अगदी नावापासून तर मग तुझं नाव, आता एक पेशंट आम्हाला सापडलं होती, तिचं नाव इंदुबाई. तिचं नाव तिला माहीत नव्हतं. मग तिला विचारलं, तू रंगूबाई आहेस का, तू गोदावरी आहेस का, तू कोणी हौसाबाई आहेस का. वेगवेगळी नावं घेतल्यानंतर नाही मी इंदुबाई आहे असं ती जोरात म्हणाली. आणि मग अशा प्रकारे नावाचा शोध, मग नातेवाईक कोण आहे, मग आडनाव काय, पूर्ण नाव सांग, नवऱ्याचं नाव सांग, असे खूप प्रश्न त्यांना विचारायचे. पण हे प्रश्न विचारण्यापूर्वी ते कोणालाच उत्तर देत नसतात. त्यासाठी जवळ जावं लागतं, पाठीवरून हात फिरवावा लागतो,
प्रेमाचा संवाद करावा लागतो आणि मग त्यांना बोलकं करावं लागतं. समाज काय करतो की असं मनोरुग्ण दिसल्यानंतर त्याच्यापासून दूर जातो. मनोरुग्णापासून दूर न जाता तोही आपल्यासारखाच माणूस आहे, त्यालाही अन्न, वस्त्र, ह्या निवारा, या गरजा आहेत. मग आम्ही काय करतो, पहिल्यांदा दिसल्यानंतर त्या व्यक्तीच्या जवळ जातो, पाणी देतो, चहा, बिस्किट काय असेल ते देतो आणि मग त्याला कळतं की ही व्यक्ती माझा विचार करते, माझ्याविषयी या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे आणि ते प्रेम निर्माण झालेलं कळताच मग तो संवाद करू शकतो. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात मैत्रिणींनो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेविका ज्योतिताई शेलार यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत त्यांच्या या कामाबद्दल. ज्योतिताई, नूतन आणि अशा तुमच्यासमोर आलेल्या केसेस ज्या तुम्ही सोडवल्यात त्याविषयी आपण बोलत होतो. अशा अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या केसेस तुमच्याकडे आलेल्या आहेत, तर अनेक विदारक अनुभवसुद्धा आलेले आहेत. तर ह्या अनुभवातून तुम्हाला काय सांगावंसं वाटतं आहे प्रेक्षकांना आणि हे अनुभव कशा प्रकारचे आहेत? मनोरुग्ण व्यक्ती जी आहे ती जन्मतच मनोरुग्ण नसते. ती मनोरुग्ण होण्यामागे खूप सारी कारणं आहेत. मग या कारणांचा अभ्यास करायचा आम्ही ठरवलं. मुळात मनोरुग्ण तयार होऊच नये यासाठी आम्ही दोघे खूप प्रयत्नशील आहोत. आणि जर झाला तर घरातल्या लोकांनी त्याच्याशी कसं वागायचं आहे, त्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली पाहिजे याविषयीचं पण मार्गदर्शन आम्ही करतो. यासाठी आम्ही अनेक मनोरोग तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्कात आहोत. आता हे काम करत असताना खूप सारे अनुभव आले. वेगवेगळ्या तऱ्हेच्या पेशंट आम्हाला मिळाले. त्यातही ज्या महिला भेटल्या ते घरगुती जे वाद आहेत त्यामुळे त्या घर सोडलेलं आहे. असंच एक मोनल नावाची मुलगी आम्हाला मिळाली होती. ती जवळजवळ 25 किलोमीटर अंतर पायी चाललेली होती, पायात अनवणी. आणि ती फक्त नवऱ्याने तिला मारलं या कारणावरून रुसून 25 ते 30 किलोमीटर पायी चालत आली. चालत आल्यानंतर अंधारात कुठेतरी लपून बसायची असे 3 रात्री तिने बाहेर काढल्या. आणि एकदा आमच्याकडे एक मोठं गाव आहे, त्या गावाच्या वेशीमध्ये ती सापडली. तिला पोलीस स्टेशनला नेलं. तिथे गेल्यानंतर फोन आला. फोन आल्यानंतर आम्ही दोघेही गेलो. मी तिच्या जवळ गेले, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तर तिने खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाली. की तिला जणू माणसांची शिसाई भरली होती. अच्छा. की मला माणूस नकोच आहे, मला माणूस पाहायचाच नाही, इथपर्यंत ती आली होती. आणि नंतर मग तिला आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तिचं नाव सांगितलंच नाही. मग तिच्या हातावर पाहिलं तर नवऱ्याचं नाव तिने ब्लेडनी कोरलेलं होतं. अच्छा. म्हणजे इतकं प्रेम होतं तिचं नवऱ्यावर की ब्लेडने तिने नाव कोरलेलं होतं. आणि तिला मग आम्ही खूप मनवलं, खूप प्रेमाने समजवलं, आमच्या माणुसकीच्या गाडीत घातलं आणि पोलिसांच्या संमतीने तिला मानव सेवा येथे ॲडमिट केलं. मानव सेवा येथे ॲडमिट केल्यानंतर तिथे 3 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये ती बऱ्यापैकी बोलू लागली. आणि बोलल्यानंतर तिने सांगितलं की मला 3 महिन्याचं बाळ आहे. अच्छा. हो. आणि ती बाळाला पाजत होती. मग तिला त्या बाळाची आठवण झाली एकदम आपण परक्या ठिकाणी आल्यानंतर. मग तिने नवऱ्याचं नाव सांगितलं, घरच्या कुटुंबाचं नाव सांगितलं आणि त्याच्यानंतर तिचा सगळ्या कुटुंबाचा शोध आम्ही घेतला. कुटुंबाचा शोध घेतल्यानंतर असं कळालं की आई मनोरुग्ण आहे, 9 भावंड आहेत, वडील आईलाही सांभाळतात, सगळ्या मुलांनाही घेऊन सांभाळतात, यातलं थोरलं अपत्य हे. आणि या सगळ्या घरच्या परिस्थितीचा परिणाम तिच्यावर झालेला. नवरा जो आहे तो काही व्यवस्थित सांभाळत नव्हता. म्हणजे एखाद्या व्यक्ती मनोरुग्ण होण्यामागे खूप मोठी ट्रॅजेडी असते आणि खूप मोठा संघर्ष असतो. आणि जसं आता तुम्ही म्हणालात की फक्त 3 दिवसाच्या ट्रीटमेंटनी तिला जी माणसाची शिसारी होती किंवा तिला काहीच सांगायचं नव्हतं, ती 3 दिवसात जर बऱ्यापैकी नॉर्मल होऊ शकत असेल तर असे रुग्ण जेव्हा तुम्ही डॉक्टरांपर्यंत नेता तेव्हा खूप मोठं काम समाजात घडतंय. खूप मोठं काम, खूप मोठं. अशाच प्रकारचं एक आता मागच्या आठवड्यात एक व्यक्ती आमच्या पिंपरी पेंढारच्या हद्दीमध्ये लोकांना दिसला. आणि गावामध्ये सर्वांना माहीत झाले की नितीन शेलार आणि त्याची पत्नी ज्योती शेलार ही मनोरुग्णांसाठी काम करतात. गावातून फोन आल्यानंतर आम्ही गेलो. शाळेची वेळ होती, शाळेची वेळ पूर्ण करून घरी आलो, गावात गेलो तर तो जो व्यक्ती आहे तो थोडासा मनोरुग्ण होता.
तो पण ते डिप्रेशनमध्ये गेलेलं होतं. त्याच्या बायकोने त्याला त्याच्या व्यसनांमुळे सोडून दिलेलं होतं आणि त्याचा परिणाम एवढा झाला की चांगला व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेला, डिप्रेशनमुळे व्यसन घेऊ लागला आणि व्यसनामुळे तो मनोरुग्ण झाला. असा हा प्रवास झाला. अच्छा. म्हणजे दुःखाचं कारण डिप्रेशन आणि डिप्रेशनमुळे व्यसन आणि व्यसनामुळे मनोरुग्ण, हा जो प्रवास आहे हा अनेक जणांमध्ये दिसून येतो. बहुतेक ते पुरुष जे आहेत मनोरुग्ण त्यांच्यामध्ये हे कारण आपल्याला दिसून येतं. आणि मग त्याच्याशी आम्ही बोललो व्यवस्थित. बोलल्यानंतर कळालं की तो वाकडवरून पिंपरी पेंढारपर्यंत पायी पायी आणि धावत धावत आला 2-3 दिवस. अच्छा. आणि तो धावतोच आहे. याच्यामध्ये अगदी अंगावरचे कपडे त्याचे फाटले आणि तो धावता धावता गावापर्यंत आला. गावातल्या काही लोकांनी सुद्धा त्याला प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं देताना त्याला माणसांचा खूप राग यायचा. अच्छा. त्यांना माणसांचा राग येतो. तो पण माणूस आहे, परंतु त्यांना माणसांचा राग येतो कारण माणूस त्याच्याशी माणसाप्रमाणे वागत नाही आणि त्याच्यात जास्तीत जास्त त्रास त्यांना होतो. आणि मग त्याची चौकशी केली. त्याला आम्ही आमच्या घराच्या खाली नेलं, त्याला स्वच्छ केलं, हातपाय धुवायला लावले, नवीन कपडे घालायला दिले, माझ्या मिस्टरांनी पायातली चप्पल त्याला घालायला दिली, त्याला चहापाणी केलं, प्रेमाने त्याची चौकशी केली. तर तो बोलू लागला. माझी बहीण आहे, दाजी आहे, आई आहे, त्या सगळ्यांपासून मी फार दूर आलो आहे, मी कुठं आलो मला माहीत नाही, मला लोक मारून टाकतील, मला जगायचे, मला माझ्या मुलाजवळ जायचे, काहीतरी करा आणि मला माझ्या मुलाकडे न्या. त्याची ती आर्जवी विनवणी पाहून आम्हालाही खूप वाईट वाटलं. मग आम्ही पोलीस स्टेशनचं पत्र घेतलं आणि मानव सेवा येथे त्याला घेऊन चाललो. तर त्याच्या दाजींचा फोन आला की आम्ही त्याला न्यायला येतो आहे आणि दाजींनी विशेष करून पैसे पाठवले की आमचा जो तुम्हाला आहे फोन कसा आला? आम्हाला हा फोन गावातल्या लोकांनी केला. अच्छा. गावातल्या लोकांनी फोन केला. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, पोलीस स्टेशनमधून लेटर घेतलं आणि त्याला घेऊन जात असतानाच मानव सेवाला त्याच्या दाजींचा फोन आला की माझा जो मेहुणा आहे त्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या, तो घरामधून बेपत्ता झालेला आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही त्याला आज सकाळपासून ते सांभाळलं, त्याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं आहे. आणि मग त्या पेशंटला आम्ही त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं. वडील तर नाही त्याला, पण बहिणीने त्याला गेल्या मिठी मारली आणि बहीण काही त्याला सोडायला तयार नव्हती. दाजींनी खूप आभार मानले, खूप धन्यवाद दिले. असा हा प्रसंग आहे. अनेक महिला आम्हाला अगदी विवस्त्र अवस्थेत सुद्धा सापडल्या की ज्यांच्या शरीरावर खुणा होत्या, नखांच्या ओरबडलेल्या, दातांच्या चावलेल्या. अशी भयानक अवस्था एखाद्या महिलेची पाहिली की असं वाटतं रस्त्यावर एकही मनोरुग्ण महिला राहता कामा नये. कारण तिच्यावर काय आणि किती अत्याचार होतो याची आपण कल्पना करू शकतो आणि ती कल्पना न केलेलीच बरी. खरे. आणि ज्या घरातली ही माऊली आहे त्या घरात माणसं होतीच ना. तिने कोणाला तरी जन्म दिलेला आहे, ती कोणाची तरी बायको आहे, ती कोणाची तरी आई आहे आणि ते कुटुंब असताना तिची एवढी दुर्दशा होते, तर याला सर्वस्वी जबाबदार ते कुटुंब आहे. सगळ्या अनुभवातून जे काही संचित गोळा केलंय त्या आधारावरती समुपदेशन पण करता. हो. तर मला हे विचारायचंय की हे समुपदेशन नक्की कोणाचं करता, कशा पद्धतीने करता आणि त्याच्यासाठी काही विशिष्ट प्रशिक्षण घेतलं आहे की तुमचे अनुभवाचे बोलच कामी येतात? कुठलाही मनोरुग्ण दिसल्यानंतर तो बोलता कसं करायचा हे आता माझ्या मिस्टरांना चांगलंच जमते. त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या हावभावावरून ते ओळखू शकतात की हा किती काळापासून मनोरुग्ण आहे, आता नेमकी याला कोणती गरज आहे. तर प्रत्येक मनोरुग्णाला मायेची, प्रेमाची गरज असते, जिव्हाळ्याची गरज असते आणि स्पर्शाची गरज असते. पिंपरी पेंढार येथे राजकुमार नावाचा एक मनोरुग्ण आम्हाला सापडला होता. तर त्याने गावात खूप धिंगाणा केला. अच्छा. गावातल्या लोकांनी सुद्धा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तर तो खूप घाबरला, तो काठी घेऊन बसला अक्षरशः की तुम्ही मला मारताय, मीच काठी घेऊन बसतो, तुम्हाला आता मारतो. आणि त्या आविर्भावात बसलेला असताना आगडबंप होता, लोकही त्याला घाबरून होते. हे जवळ गेले, त्याच्या गळ्यात हात घातला, मी तेरा जीजाजी हूँ, ये तेरी दीदी है, देखो इस तरफ. आणि त्याला खूप आनंद वाटला. आम्ही आमच्या गाडीतला डबा त्याला खाऊ घातला प्रेमाने. मग त्याला असं जाणवलं की आत्तापर्यंत माझ्या भोवती जी लोक होती मला खा कोणी म्हणलेलं नाही, मला मारतात ते, हाणतात ते किंवा माझ्याकडे तिरस्काराने पाहतात ते. ही पहिली 2 माणसं आहेत, ही बहीण आहे माझी, ही जिजाजी आहेत. लगेच त्याने नातं जोडून टाकलं. अच्छा. जीवजू म्हणायला लागला, दीदी म्हणायला लागला आणि प्रेमाने संवाद केला की मनोरुग्ण सुद्धा बोलायला लागतो आणि तोही त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो. तो जे सांगतोय ते खरंच असतं असं नाही, परंतु ते खरं आहे हा विश्वास आम्ही त्याला दाखवतो आणि त्याच्याशी संवाद वाढवतो. या संवादातून तो नंतर त्याची खरी माहिती द्यायला लागतो.
आणि नातेवाईकांचा शोध लावण्यामध्ये आता माझे मिस्टर खूप हुशार झाले. पण जेव्हा नातेवाईकांना अचानक फोन जातो की तुमचा हा व्यक्ती इथं सापडलेला आहे, त्या नातेवाईकांना शॉक बसतो. अरे बापरे, आपण याला शोधत होतो. काही पोलीस स्टेशनला तर त्यांच्या नोंदी केलेल्या आहेत बेपत्ता म्हणून. मग पोलीस स्टेशनशी संपर्क साधतो. त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर गावातल्या पोलीस पाटलांचा नंबर घेतो, त्यांच्याशी संपर्क साधतो. तर समुपदेशन करणं फार गरजेचं आहे. घरामध्ये मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा आपण जे वागतोय ते वागणं इतरांना पटत नाही, आपण आपलं म्हणणं इतरांना पटवून देऊ शकत नाही आहे, मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळी घरातली एखादी स्त्री शांत राहते, काम करत नाही, जगण्यात तिला रुची वाटत नाही. तर हा सुद्धा एक मानसिक अस्वस्थतेचाच प्रकार आहे. हळूहळू तिच्याकडे आपण लक्ष दिलं नाही तर ती मनोरुग्ण अवस्थेत जाऊ शकते. आणि हे मनोरुग्ण होणं जे आहे ते खूप अवघड गोष्ट आहे. एक वेळेस माणसाला शारीरिक आजार झाले तर चालते, परंतु मनोरुग्ण व्यक्तीने होऊच नये. स्वतःचं मन सांभाळावं, कारण मन सांभाळलं तर शरीर सांभाळता येतं आणि कुटुंब सांभाळता येतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की घरातली एखादी व्यक्ती काम करत नाहीये हेच लक्षण पहिलं लक्षात घेऊन घरच्या माणसांनी काम करायला हवं. म्हणजे जसं मनोरुग्णाचं समुपदेशन हळूहळू त्याच्या मनात शिरण्यासाठी करायला हवं, तसं घरच्या माणसांचं समुपदेशन पण करण्याची खूप गरज आहे. मैत्रिणींनो, या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण थोड्याशा विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या ज्योतिताई शेलार यांच्याशी मैत्रिणींनो आपण गप्पा मारतो आहोत. ज्योतिताई, मनोरुग्णांसाठी किती पातळ्यांवर काम करावं लागतं हे तुमच्या ह्या सगळ्या गप्पांमधून उलगडतंय. एक तर त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आणि समुपदेशनाच्या बाबतीमध्ये पण काम करावं लागतं. असे काही शेकड्यामधले रुग्ण हे तुम्ही पाहिलेले आहेत, त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे, त्यांना घरं मिळवून दिलेली आहेत त्यांची जी आहेत ती. यासाठी अथक काम करावं लागतं, त्याचा पाठपुरावा तुम्ही करता, खूप वेळ आणि खूप पैसा खर्च करावा लागतो. तर हे एवढं सगळं कसं साध्य करता? प्रत्येक कामासाठी पैसा लागतो हे खरं आहे. आणि हा पैसा आपण इतरांकडून मागून ते जर काम करत असेल तर ती सेवा होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपला जो पैसा आहे त्यातलाच काही हिस्सा मी माझ्या पगारातला दरमहा 20% हिस्सा या कामांसाठी राखूनच ठेवते. अरे वा. आणि तो या कामांसाठी वापरते. कारण मी समजते की आपण समाजात राहतो तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. जेव्हा आपल्याला दुःख होतं, आनंद होतं, आपल्याला समाजासोबत शेअर करायचं असतं. म्हणून समाजाचं देणं आहे यासाठी हा काही टक्के रक्कम जी आहे मी ती राखून ठेवते आणि समाजासाठी वापरते. वा. ज्योतिताई, तुम्ही मनोरुग्णांसाठी जसं काम करता तसं तुम्ही अनाथ मुलांसाठी काम करता, तुम्ही ज्यांच्या घरी समस्या आहेत अशा महिलांसाठी तुम्ही काम करता. वेगवेगळ्या प्रकारचं तुमचं काम सुरू आहेच आहे, पण तुमचा मुख्य अधिकचा जो भर आहे तो मनोरुग्णांसाठीच्या कामावरती, त्यांच्या पुनर्वसनावरती आहे. याचं कारण काय आहे? मनोरुग्णांसाठी काम करण्याचं खास कारण ते म्हणजे माझ्या घरातलंच आहे. माझी आई जवळजवळ तिच्या 35व्या वयापासून तर 15 ते 16 वर्ष मानसिक अस्वस्थतेमुळे मनोरुग्ण झाली होती. त्या काळामध्ये मी 4थीला असताना तर अगदी मला नोकरी लागेपर्यंत खूप मोठा दीर्घकाळ ती या अवस्थेत होती. आणि त्याच्यामुळे आमच्या घराला जो त्रास सहन करावा लागला, त्या त्रासातून मला असं जाणवलं की व्यक्तीला दुसरा कुठलाही आजार व्हावा पण तो मनोरुग्ण होऊ नये. मनोरुग्ण व्यक्ती जगते छान, दिसते छान, राहते छान, फक्त जगायचं कसं हे तिला समजत नाही. आणि त्यामुळे त्या व्यक्तीमुळे घरातलं सगळं वातावरण बदलतं. अगदी घरातला प्रत्येक व्यक्तीच मनोरुग्ण होऊन जातो असं म्हणता येईल. कोणालाही मानसिक स्वास्थ्य मिळत नाही. आणि या मानसिक अस्वास्थ्याचा जवळून अनुभव घेतला. माझी आई खूप हुशार, जुनी 10वी झालेली. हो, माझं वक्तृत्व, निबंध याच्यासाठीचं सगळं लेखन तिचं असायचं. ती स्वतः कविता तयार करायची. परंतु अचानक तिला हा आजार झाल्याने आमचं संपूर्ण कुटुंब बसलंच. आई होती पण आई नव्हती सुद्धा. अकाली मोठेपणा. त्याच्यामुळे अकाली प्रौढत्व माझ्या वाट्याला आलं. माझ्या पाठीवर माझे 2 भाऊ आहेत, दिब्बक आणि प्रकाश. त्यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. वडिलांना तर सगळा संसार स्वतः करायचा होता. म्हणजे एक व्यक्ती आहे पण ती नाहीच असं समजून तो संसार पेलवायचा होता.
पूर्ण ट्रीटमेंट तिच्यावर करावी लागली. पगाराचा निम्मा हिस्सा तिच्यावर खर्च होत होता. अनेक देवदेवलुशी पाहिले, गंडेदोरे पाहिले, सवासणी घातल्या, प्रचंड खर्च केला. जो मिळेल, जो भेटेल, जो सांगेल तो उपचार करून पाहिला. माझ्या वडिलांनी तिची खूप काळजी घेतली, खूप. इतकी काळजी त्या काळामध्ये कुणीही घेत नव्हतं. आणि कधी कधी शाळेला जाताना मनोरुग्ण काही रस्त्यावर दिसायचे, तर मला असं वाटायचं की माझी आई मनोरुग्णांमध्ये सुद्धा चांगलं नशीब घेऊन आली वडिलांमुळे की ती घरामध्ये राहते. आम्ही सुद्धा तिची खूप फुलासारखी काळजी घेतली, खूप तिचं मन सांभाळलं, तिला जाणवूच दिलं नाही की असं काही झालं आहे. बऱ्याच ट्रीटमेंटनंतर शेवटी 2001 साली तिला बरं वाटायला लागलं आणि त्या 14 वर्षांचा कालावधी आम्हाला तिचा चांगला असल्याचा मिळाला. तो कालावधी सोन्यासारखा होता. त्या काळात आमच्या तिघांची लग्न झाली. माझ्या 2 डिलिव्हऱ्या तिने केला. मला नोकरी लागलेलं तिने पाहिलं. अर्थातच त्या काळामध्ये तुमची भावंडांची जी घडण आहे, तुमची जतन करणं आहे, तुमचं शिक्षण, हे सगळं तुमच्या वडिलांनी केलं. तर त्या सगळ्या आठवणींबद्दल, वडिलांनी दिलेल्या वारशाबद्दल काय सांगाल? माझे वडील हे जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीच्या पायथ्याशी गोळेगाव म्हणून छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मंदिरात शाळा भरायची त्या काळामध्ये. 5वी पासूनचं शिक्षण पुढे जुन्नरला नदी पोहून केलं आणि त्या काळातही स्वतःचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनचं मोठं सर्टिफिकेट तयार करून ते आजही आमच्या घरात सन्मानाने लावलेलं आहे की जे बॅरिस्टरच्या योग्यतेचं आहे. हो, खरं. प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी सहन केला. शाळेच्या वरांड्यात झोपायचे तर रात्रीच्या वेळी खूप त्रास व्हायचा. पावसाळ्यामध्ये वरांडा गाळायचा, झोपडी गाळायची म्हणून वरांड्यात जायचं. वरांड्यात गेल्यावर पाय पाण्याने भिजायचे. माझी आजी अक्षरशः पदराने त्यांचे पाय झाकायची आणि तो त्रास त्यांनी प्रचंड सहन केला. शिक्षण घेताना जो त्रास झाला तो त्रास आम्हाला होऊ नये म्हणून त्यांनी खूप काळजी घेतली. आम्हाला जे इस्त्रीचे कपडे होते कधीही इस्त्रीची घडी मोडू दिली नाही. अरे वा. खूप काळजी घेतली. आई नसताना माझी आई झाली. माझे 2 वेणे घालायचे, मला सगळं तयार करायचे. अगदी मासिक पाळीचं सुद्धा त्यांनी मला ज्ञान दिलं आणि ते सुद्धा काम त्यांनी केलं. ही खूप मोठी पुण्याई माझी की असा बाप मला नशिबाने जगावेगळे वडील मला भेटले की ज्यांनी खूप चांगला संसार केला, आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. मला D.Ed केलं. माझा भाऊ आहे तो MA झालेला आहे. धाकटा भाऊ आहे तो डिग्री झालेला आहे. खूप छान शिक्षण त्यांनी आम्हाला दिलं खूप कठीण प्रसंगातून. आणि डोंगरासारखं कसं राहायचं, स्थिर, अचल, हे त्यांनी शिकवलं. हा जो भाव आहे तो तुमच्यावर जे वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले त्याच्यातून आला असावा. काय सांगाल त्या संस्कारांविषयी आणि जगताना त्याचा आज कसा उपयोग होतो आहे? माझी आई जी आहे ती पंढरपूरची आहे आणि माझ्या जन्माच्या वेळी आईला त्रास होत होता. तर अक्षरशः पांडुरंगाच्या मंदिराजवळचा अंगारा आणला आणि तो आईच्या पोटाला चोळला. तेव्हा कुठे ती मोकळी झाली आणि माझा जन्म झाला. माझं नाव तिने राणी ठेवलं, राणीप्रमाणे वागवलं. वडिलांनी ते माझं नाव ज्योती ठेवलं, ज्योतीप्रमाणे तेवत राहावं म्हणून. आणि वारकरी संप्रदायाचा वारसा माझ्या आईला होता कसा, तर ती राहायची त्या घरामध्ये, वारकरी यायचे. त्या वारकऱ्यांचं सगळं काम सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आई करायची. चहा पाणी देणं, त्यांचे कपडे सांभाळणं वगैरे सगळे कामं करायचे. आणि याच्यातच एक वारकरी आला होता की ज्याला या मुलीचा सेवाभाव आवडला आणि त्यांनी माझ्या वडिलांना पाहिलं होतं की त्यांना सरकारी नोकरी आहे आणि मग त्यांनी ही लग्नगाठ बांधून दिली. आणि या लग्नगाठीनंतर खूप छान सुखाचा संसार चालू होता. परंतु ब्रेक लागतोच आणि त्या ब्रेकनंतर पूर्ण आयुष्य बदललं. आणि आज मी जे काही जगते आहे, वागते आहे, जे काही काम करते ते माझ्या आईमुळेच. तिला तो आजार झाला म्हणून आम्हाला वाईट वाटतंय, परंतु आज तिला तो आजार झाला म्हणूनच मी असंख्य मनोरुग्णांसाठी काम करू शकते. ही पण एक खूप मोलाची गोष्ट आहे. माझ्या आईचा मला कायम प्रचंड अभिमान वाटतो. ज्योतिताई, हे सगळं पाहताना तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक भाव तयार झाला की या घरातला मुलगा मी आहे आणि वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचंय. माझ्या भावंडांची जबाबदारी मला घ्यायची आहे, माझ्या आईची जबाबदारी मला घ्यायची आणि त्यासाठी मी स्वावलंबी व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही असं ठरवलं होतं की लग्न नाही करायचं आणि नोकरी करायची. तर ते स्वप्न काय होतं आणि जसं आज तुम्ही प्रभारी मुख्याध्यापिका आहात, तर ती वाटचाल कशी सुरू झाली? काय संघर्ष होता त्या वाटेवरचा? वडिलांनी एकदम मुलासारखं मला सांभाळलं. माझी 3 मुलं आहेत असं ते लोकांना सांगायचे. माझ्यासाठी त्यांनी खूप केलं. त्या मासिक पाळीच्या वेळेस त्यांनी कधीही शिवता शिवत पाळली नाही. अच्छा. अगदी देवाची आरती घ्यायची असेल तर दोन्ही मुलांच्या आधी मला तो आरतीचा मान द्यायचे, डोक्यामध्ये टोपी घालायचे. बर. आणि हा माझा मुलगा आहे असं लोकांना सांगायचे. माझ्या लग्नाचा निर्णय सुद्धा त्यांनी माझ्यावरच सोपवलं होतं. तू जेव्हा हो म्हणशील,
तुला जेव्हा करायचंय बरं. तेव्हा तू लग्न कर. हा निर्णय त्या काळामध्ये त्यांनी घेतला नक्कीच सोपा नव्हता. हो, सोपा नव्हता. आणि त्यांनी ते म्हणणं म्हणजे खूप मोठा विचार होता. त्या विचारांनी आणि माझ्या संगोपनात त्यांनी घडवलेले जे संस्कार आहेत त्याच्यातून मला असं वाटत राहिलं की मी मुलगाच आहे आणि आहेच आहे. प्रत्येक मुलगी तिच्या आईवडिलांचा खरा मुलगा असते. कारण आम्ही आता पाहतोय की जे वृद्धाश्रमामध्ये वृद्ध आहे त्यांच्याकडे फक्त मुली येतात आणि मुलीच सांभाळतात. मुलं दुर्लक्ष करतात. तर मुलगी जी आहे ती मनातलं सगळं जाणून घेते. वडिलांच्या त्या संस्कारांमुळे मी असं ठरवलं की मी नोकरी करेल, मस्त आईवडिलांना सांभाळेल, मोठा बंगला बांधेल, दोन्ही भावांची लग्न करून देईल आणि छान मजेत राहील. माझं लग्न मी करेल हा विचार डोक्यात नव्हता. परंतु योगायोगाने हा प्रवास आयुष्यामध्ये घडला. त्याचा आनंद वडिलांना झाला आणि हा प्रवास सुखकर झाला आणि स्वतःच्या पायावर मी उभी राहिले. 2001 साली बीड जिल्हा येथील गेवराई तालुक्यातील काठोडा तांडा शाळा मला मिळाली. अच्छा. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात मैत्रिणींनो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या ज्योतिताई शेलार यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. ज्योतिताई घरातनं एक विचारांचा वारसा घेऊन वडिलांनी मुलासारखं वागवल्यामुळे घराला आधार द्यायचा हे स्वप्न घेऊन तुम्ही नोकरी सुरू केली. शिक्षकाची नोकरी बीड जिल्ह्यामध्ये थोडंसं दुर्गम भागामध्ये नोकरी सुरू केलीत. आत्ता जसं तुम्ही सामाजिक काम करताय तर त्याची जी सुरुवात आहे ती मला वाटतं तिथूनही झाली होती की मुलांना चांगले नागरिक घडवणं, गावातल्या मुलांच्या पालकांमध्ये सुद्धा ज्या जाणीवा रुजायला हव्यात त्या रुजवणं हे काम तुमचं सुरू झालं तिथे. ते आज तुम्ही अनेक शाळांसाठी अनेक विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यापर्यंत ते विस्तारलेलं आहे. तर हा सगळा प्रवास कसा झाला? 7 डिसेंबर 2001 ही माझी नोकरीची जॉईनिंग आणि 19व्या वर्षीच मला सरकारी नोकरी मिळाली. हे माझं खूप मोठं सद्भाग्य मी समजते. नोकरीला लागल्यानंतर मला असं कळालं की मी ज्या शाळेवर लागले आहे, सेवेमध्ये रुजू झाले आहे, ती शाळा ही लमाण लोकांची शाळा आहे आणि त्यांची मातृभाषा लमाणी भाषा आहे. शाळेत गेल्यानंतर कळलं की सर्व मुले लमाण भाषेत बोलतात. ते माझी भाषा मराठी, माझे सहकारी शिक्षक त्यांची भाषा खानदेशी होती आणि आमच्या तिघांच्याही भाषा वेगवेगळ्या असल्यामुळे फार विचित्र गोंधळ तिथे निर्माण झाला. पण म्हणून मग त्यावर मात केली. मी लमाण भाषा शिकून घेतली. मुलांकडून ती हळूहळू आत्मसात केली. लोकांबरोबर संवाद वाढवला आणि त्याच्यातून नंतर एवढं प्रगती झाली की आम्ही मुलं आणि मी पूर्ण त्या भाषेत आम्ही संवाद करू लागलो. मी मराठी भाषेतले शब्द लमाण भाषेत रूपांतरित करून त्यांना सांगू लागले किंवा लमाण भाषेतले शब्द रूपांतरित मराठीत करून ते मला सांगू लागले. या संवादातून आमच्यामध्ये प्रेम वाढलं. मुलं मला मॅडम न म्हणतात, ताई म्हणायचे. आजही माझे विद्यार्थी काही डॉक्टर, इंजिनियर आहेत. ते मला भेटतात, बोलतात. मागच्याच वर्षी माझ्या नितीन पवार नावाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा शोध लावला. मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. घरी गेल्यानंतर जेवू घातलं छानसं आणि अक्षरशः पायावर डोकं ठेवून नतमस्तक झाला. तो माझा पहिला विद्यार्थी नितीन की जो मी त्या दुर्गम भागामध्ये नोकरी करत असताना मला सोडवायला 5 किलोमीटर पायी यायचा. आणि आईवडिलांच्या भीतीने त्यांना काही काळाच्या आत निघून यायचा. या मुलांनी मला खूप मोठा खंबीर आधार त्यावेळेस दिला. त्या काळात झालेले एक प्रसंग तुम्हाला सांगते. 26 जानेवारीला जेव्हा झेंडावंदन होतं त्या झेंडावंदनाला खूपच गर्दी कमी, अगदी 1-2 माणसं आलेली होती. मला वाईट वाटलं या गोष्टीचं. तर मी मुलांना म्हणलं की 15 ऑगस्टला मात्र सगळी मुलं तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन यायचे आणि याची तयारी मी अगोदरच 15 दिवसापासून केली. परंतु झेंडावंदन झाल्यानंतर मग मुलांना म्हणलं काय बरं तुम्ही असं केलं, का नाही पालकांना सांगितलं. मुलांनी खूप कारणं दिले परंतु ती कारणं मला पटली नाहीत. मी अक्षरशः त्यावेळेस मुलांना छडीने मारलं. 1-2 छड्या दिल्या आणि तो प्रसंग जो आहे तो मला आता अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. अनेक पालक त्यावेळेस तक्रारी घेऊन माझ्याकडे आले, आम्हाला नाही यायचं झेंडावंदनाला. तर त्यावेळेस मी त्यांना ते महत्त्व समजून सांगितलं की देश स्वतंत्र होण्यासाठी किती क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं, रक्त सांडलं आणि हा स्वातंत्र्याचा लढा खूप मोठा आहे जो तुम्हाला माहीत नाही. त्याच्याबद्दलचं ज्ञान त्या लोकांना सांगितलं. मुलांनाही समजवून सांगितलं. मुलांना एवढं छान समजून सांगितलं की त्यांना आत्ता जरी विचारलं तुम्ही मॅडमने त्यावेळेस काय सांगितलं होतं तर ते सांगू शकतात. हा जो प्रसंग आहे तो कायम स्मरणात राहील असा आहे. मुलांना घडवणं हा महत्त्वाचा विषय आहे. मुलांना माणूस म्हणून घडवणं हे मी फार महत्त्वाचं मानते.
कारण आजच्या आमच्या वृद्धाश्रमांच्या कामांमध्ये आम्ही पाहतो की आईवडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांचा त्यांना किती त्रास होतो. मग मुलांना आपण नेमकं काय शिकवलं पाहिजे? तर मुलांना घरातली माणसं ही आपली आहेत, ती आपण जपली पाहिजेत, त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांचा आधार झालं पाहिजे आणि माणूस म्हणून समाज घडवण्यासाठी आपण किती काय काय प्रयत्न केले पाहिजे. शाळांमधून खरं तर हेच शिकवलं गेलं पाहिजे. नैतिक मूल्य आहेत, संस्कार आहेत, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यांना मूल्यमापनामध्ये गुण नाहीत, परंतु ते अनमोल असे आहेत, अमूल्य असे आहेत. या गोष्टी शिकवण्याकडे शिक्षकांनी भर दिला पाहिजे. आणि आमच्या सामाजिक कामांमधून माणुसकीची बीजं रोवण्याचं काम मी करत असते. माझ्या रोजच्या शिकवण्याच्या धड्यामध्ये परिपाठापासून तर अगदी शाळा सुटेपर्यंत मी त्यांना माणुसकी म्हणजे काय, माणुसकी कशी असते आणि का पाहिजे याविषयी एक दोन तरी उदाहरणं देतच असते. सगळ्याच मुलांनी शिकलं पाहिजे हो. या जाणीवेतूनही तुम्ही खूप काम करता. हो. अगदी शाळांना कम्प्युटर भेट देण्यापर्यंत किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीचा ओघ शाळांपर्यंत यावा यापर्यंत. तर ही कामं तुम्ही कशा पद्धतीने करता आणि कुठल्या कुठल्या टप्प्यामध्येही तुमची कामं सुरू आहेत? शाळांमध्ये शिकवत असताना असं जाणवलं की अनुपस्थितीचं कारण, मुलं गैरहजर असण्याचं कारण घरची परिस्थिती आहे, गरिबी आहे, शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. मग या गोष्टींसाठी आपण काय करू शकतो याच्यावर आम्ही विचार केला. आणि विचार केल्यानंतर असं जाणवलं की आमचा जुन्नर तालुक्यामध्ये जो दुर्गम पट्टा आहे, पेसा क्षेत्र, त्या क्षेत्रातल्या मुलांना हिवाळ्यामध्ये शाळेत यायचं तर थंडी भरपूर असते. मग त्यांना येताना काही भौगोलिक अडचणी येतात. याच्यावर मात म्हणून आम्ही सार्थक फाउंडेशनच्या मार्फत स्वेटर उपलब्ध केले आणि आम्ही 900 मुलांना स्वेटर वाटप केलं. मुलांना शैक्षणिक साहित्य सॅकचं वाटप केलं. मुलांना आणखीही काही अडचणी असतील तर त्या अडचणी समजून घेतल्या. पेसा क्षेत्रातील मुलांसाठी खास काम करते. याशिवाय आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये विशेष मुलांची एक शाळा आहे, नंदनवन म्हणून. त्या नंदनवन संस्थेला आम्ही भेट देतो. ही जी विशेष मुलं आहेत ती विशेष मुलं फार विशेष आहेत आणि विशेष कौतुक त्यांच्या आईवडिलांचं की ही मतिमंद मुलं जी आहेत ती घरामध्ये सांभाळणं हे त्या आईवडिलांचं कौशल्य असतं. त्यांना यासाठी खरं तर शाबासकी दिली पाहिजे. या संस्थेचे जे शिक्षक आहेत विकास घोगरे सर, त्यांना आम्ही कायम प्रोत्साहन देतो. त्यांना काही अडचणी असतील तर त्या सोडवतो, त्यांना मदत करतो. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण समर्थ झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करते. अगदी घरातले मुलांचे काही प्रॉब्लेम असतील तर सकाळच्या परिपाठानंतर 10 मिनिटं मी मुलांना दिलेली आहेत. तुमच्या घरातले जे काही वादसंवाद होतात की ज्याचं तुम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टी तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. याच्यामुळे मुलांशीच छानसा संवाद साधते आणि मुलांनाच ज्ञान देते की ते पुढे चालून भविष्यात मनोरुग्ण होऊ नयेत आणि त्यांनी मनोरुग्णांना चांगल्या प्रकारे हँडल करावं आणि समाजाला एक वेगळे विचार द्यावेत. हीच माणुसकी सोबत घेऊन माणुसकीची गाडी अशी एक तुमच्याकडे गाडी आहे. म्हणजे आपण सगळेजण जेव्हा गाडी घेतो तेव्हा ती आपल्या सुखसोयींसाठी घेतो. गैरही काही नाहीये, ते योग्यच आहे. पण तुमची जी गाडी आहे ती घेण्याचा हेतू आणि ती गाडी वापरण्यासाठीची कारणं हे खूप वेगळं आहे. तर ही माणुसकीची गाडी हे प्रकरण काय आहे? हो, माणुसकीची गाडी आमचा अभिमान आहे. आमच्या घरातला तो 5वा सदस्य आहे जी आमची गाडी आहे. आमच्या गाडीवर आम्ही माणुसकी हाच खरा धर्म हे स्लोगन लिहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वागतो. या आमच्या माणुसकीच्या गाडीमध्ये रोज एक डबा असतो की जो डबा भुकेल्यास एक प्रेमाचा घास म्हणून आम्ही ठेवतो. रस्त्याने दिसणारा एखादा बेवारस, निराधार किंवा कोणीही भुकेला असेल त्याला हा डब्यातला घास प्रेमाने खाऊ घालतो. या आमच्या गाडीमध्ये असतात पाण्याचे बॉटल, बिस्किटचे पुडे, भरपूर सारा खाऊ, चप्पल, साड्या, कपडे, याचबरोबर उबदार पांघरुणं असतात. जे जे काही आपल्याला लोकांना देता येईल ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग माझी गाडी एक छोटंसं गोदाम झालेलं आहे. याशिवाय अनेक लोकांना गाडीमध्ये बसणं ही गोष्ट अगदी शेवटापर्यंत मिळत नाही नशिबामध्ये. तर वृद्ध व्यक्तींना कोणी लिफ्ट देत नाही. अशा वृद्ध व्यक्तींनी हात केल्यानंतर आम्ही त्यांना आवर्जून लिफ्ट देतो. अगदी उतरून दरवाजा उघडून त्यांना गाडीत छानपैकी बसवतो, त्यांना त्यांच्या मुक्कामापर्यंत सोडवतो, रस्त्याने चहा पाणी पाजतो, खूप साऱ्या गप्पा मारतो आणि जाताना तो व्यक्ती आमच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय जात नाही. गालावरून हात फिरून बोटं मोडतो, प्रेमाने आशीर्वाद देतो. जी आमची कमाई आहे. आम्ही समजतो की आमची गाडी फक्त आमची नाही आहे. ही ज्या आम्ही आनंद देतो इतरांना की ज्यांना गाडीत बसता आलं नाही त्यांना गाडीत बसण्याचं सुख द्यायचं आहे. या प्रवासामध्ये अनेक मुलं आम्हाला भेटतात. तर अनेक मुलांना आम्ही लिफ्ट दिलेली आहे आणि गाडीमध्ये बसवून नेलेले आहे. आता खेडलाही मी ज्या शाळेवर आहे तर त्या प्रवासामध्ये
गारगोटवाडीची मुलं माझ्या शाळेमध्ये माझ्या गाडीमध्ये बसण्यासाठी आवर्जून एका ठिकाणी थांबतात, हात करतात आणि त्यांना आम्ही गाडीत घेतो आणि त्यांच्या मुक्कामापर्यंत सोडवतो. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्योतिताई शेलार यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत आणि मीपासून आम्हीपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे की ज्याच्यामध्ये आता मी उरलेलंच नाहीये, आम्ही असंच हो. उरलं आहे, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचंय. खरं म्हणजे ज्योतिताई तुम्हाला लग्नच करायचं नव्हतं, पण एका वळणावर तुम्ही लग्न केलं. तर ही लग्नाची गोष्ट काय आहे आणि या लग्नामुळे काय काय बदललं तुमच्या आयुष्यात? माझ्या लग्नाची गोष्ट फार मोठी आहे, जी अजून चालू आहे. एकतर मला लग्नच करायचं नव्हतं, परंतु एस टीच्या प्रवासामध्ये आमच्या दोघांची गाठ झाली. ज्या प्रवासामध्ये की माझ्या शेजारची व्यक्ती उठून गेली आणि हे येऊन बसले आणि ते आल्यानंतर आमचा संवाद झाला. संवादातून विचार जुळले आणि विचार जुळल्यानंतर आम्ही दोघे वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेलो, परंतु विचार एकमेकांचा करत राहिलो आणि या विचारातून मी स्वतःहून त्यांना मागणी घातली. बरं. आणि त्यांनी फार विचार करून हो म्हणलं. हो म्हणल्यानंतर ही 1 वर्ष जवळजवळ आमचं हो नाही घरच्यांचा नकार चालू होता. या संघर्षातून पुन्हा होकार त्यांनी मिळवला आणि एकदाच आमचं लग्न झालं. आणि आमचं लग्न म्हणजे एक सक्सेस झालेलं लव्ह मॅरेज की जे अरेंज होतं. आमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये एक सक्सेस जोडी लव्ह मॅरेजची म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. लग्न हा खूप मोठा निर्णय आहे बाईच्या आयुष्यातला. तिचं संपूर्ण आयुष्यातलं निम्म आयुष्य किंवा निम्म्याहून अधिक आयुष्य तिच्या नवऱ्याबरोबर जातं आणि हा निर्णय एकदा तिचा चुकला की तिची गाडी रुळावरून खाली उतरते. ते पुन्हा रुळावर यायला खूप वेळ लागतो. आणि अत्याचार पीडित महिलांचे जे आम्हाला फोन येतात त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की लग्नाचा निर्णय चुकल्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. मग लग्नाचा निर्णय आमचा जो योग्य होता तो योग्य कसा हा टिकवण्यासाठी आम्ही एक विचाराने राहतो. अगदी मला शाबासकी म्हणून ते माझं प्रत्येक काम लोकांना सांगतात. माझं वर्णन करताना माझा नवरा थकत नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. दोघांचा एक विचार आहे आणि एक विचार असून एक कृती आहे. दोघांनी एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना मान-सन्मान देणे, एकमेकांना सांभाळणं, हे एक खूप मोठं तत्त्व आहे. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजते की माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनंतर त्यांच्या इतकी काळजी घेणारा हा दुसरा पुरुष माझ्या आयुष्यात आला. आणि माझ्या सर्व कामाचं श्रेय मी त्यांना देते आणि आम्ही दोघे ते खांद्याला खांदा लावून हे काम करत आहोत. त्यांचं खूप मोठं मानसिक शारीरिक पाठबळ मला आहे. मला खूप सांभाळतात आणि मला सांभाळतात, परंतु फोन येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ते माझ्या इतकं छान समजावून सांगतात. त्यांच्या माझ्यापेक्षाही खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. अत्याचार पीडित महिलांचे ते भाऊ आहेत. या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की असा नवरा मला लाभलेला आहे. ज्योतिताई, या प्रवासात आणखी कुठले कुठले हात तुमच्या मदतीला आले ज्यामुळे तुमच्या व्यग्रतेतून तुम्ही शेकडो केसेस ह्या मनोरुग्णांच्या करू शकलात, मुलांसाठी काम करताय आणि अत्याचार पीडित महिलांसाठी पण काम करताय? हे सामाजिक काम करताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. अनेक लोकांना तर वाटलं की हे का हे काम करतात, ते आपलं जे काम आहे तेच पहा. काहींना वाटतं की हे काम दाखवण्यासाठी करतायत. तर अशा काही मानसिक प्रवृत्तींचा खूप त्रास झाला. अशा वेळी अनेकांनी आम्हाला या गोष्टीचा विचार न करता तुम्ही फक्त पुढे चला, पुढे खूप चांगले दिवस येतील आणि तुमच्या कामाची वाह होईल, प्रशंसा होईल, तुम्ही जे करताय ते कोणीही करू शकत नाही, तुम्हीच करताय, या सांगणाऱ्या या विचारांची काही लोक भेटले की ज्याच्यामध्ये आहेत श्रीयुत बाळासाहेब लांघे सर. मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जुन्नर या संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहते. सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. पेसक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं जे काम करत होते त्या कामामध्ये त्यांनी प्रचंड मदत केली. यासोबतच श्री संतोष गडगे सर जे आहेत ते आमचे कुटुंब मित्र आहेत. माणुसकीच्या कामांमध्ये त्यांनी आम्हाला कायम सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं, शाबासकी दिली. आमच्या या कामात आम्हाला पैशांची गरज नाही, फक्त प्रोत्साहन हवं. शब्द हीच आमची ऊर्जा आहे. हातांची गरज आहे, मदतीच्या हातांची गरज आहे. शब्द हीच ऊर्जा आहे. आम्हाला प्रोत्साहन दिलं की आम्ही आमचं काम दुपटीने चांगलं करतो. आणि यामध्ये आमच्या पिंपरी पेंढार गावचे सोशल युथ फाउंडेशनचे श्रीयुत विमलेश गांधी यांचा आवर्जून उल्लेख करते. आमच्या प्रत्येक कामाचा त्यांना आनंद होतो
आमच्या बिनाई सामाजिक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत गोपी शिंपी सर, जे कॅनडा येथे राहतात. इथे आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमाने घास भरू घातला, एखाद्या व्यक्तीवर उबदार पांघरून घातलं, तर केलेल्या प्रत्येक कामाच्या वेळेस आम्ही काम इकडं करतोय, परंतु आनंद त्यांना तिकडं होतो. तो व्यक्ती रडतो आम्ही केलेल्या कामासाठी. आत्ता तुम्ही बिनाई संस्थेचा उल्लेख केलात, मी येणारच होते त्याकडे, की या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काय पद्धतीचं काम करता आणि अशी एखादी संस्था असावी असं का वाटलं? बिनाई सामाजिक सेवा संस्था ही आमची स्वतःची संस्था आहे, जी आम्ही मागच्या वर्षीच रजिस्ट्रेशन केले. वृद्धाश्रमाच्या कामांमध्ये आणि मनोरुग्णांच्या कामामध्ये आमचा अनेक सेवाभावी संस्थांशी संबंध आला, परिचय झाला. या संस्थांना मोठं करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तर या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आम्हाला म्हणाले की तुम्ही स्वतःची का नाही एखादी संस्था सुरू करत, आणि त्या विचारातूनच आम्ही बिनाई नावाची संस्था स्थापन केली. या बिनाई सामाजिक सेवा संस्थेचं बिनाई हे नाव का आहे त्यामागे मोठं रहस्य आहे. आमचे गोपी शिंपी सर यांच्या आईचं नाव ते आहे बिनाई. अच्छा. आणि बिनाई म्हणजे बिन आईच्या लेकरांची. मग बिन आईच्या लेकरांसाठी आईची माया देणारं काम जे आम्ही करतोय त्यावरून आम्ही हे बिनाई नाव दिलेलं आहे. ही आमची संस्था असून या संस्थेतून आम्ही गरजूंना मदत करणार आहोत, आणि आमच्या परीने आम्हाला जे जे होईल, आम्ही दोघेच आहोत, परंतु एक खूप मोठी शक्ती आमच्यामध्ये आहे की ज्याच्यामुळे आम्ही अनेक विषय हाताळतोय. ज्याच्यामध्ये आम्ही मनोरुग्ण आहेत, बेवारस आहेत, निराधार आहेत, मनोरुग्ण आहेत, अत्याचार पीडित महिला आहेत, निराधार वृद्ध आईवडील आहेत, काही मुलांना आधार नाही, आईवडिलांचं छत्र हरपलं आहे, अशांना मदत करतो आहोत. अनेक मुलींना आम्ही स्वतःचं मुलगी समजून सांभाळतो आहे. याच्यामध्ये आमच्या गजानन दादांची कांचन आहे, शुभांगी आहे, जी माझ्याकडे 2 महिने घरात आम्ही तिला ठेवून घेतलं होतं, राहिली होती, जी आम्हाला मम्मी पप्पा म्हणते. अनेक मुली आहेत की जेव्हा आम्हाला आईवडील संबोधतात आणि आईवडिलांसारखी माया करते, आम्ही त्यांना आमच्या जुईप्रमाणेच लेखतो, सांभाळतो. या कामामध्ये अनेक नाती निर्माण झाली की ज्या नात्यांनी प्रचंड प्रेम दिलं की ज्यामुळे आम्हाला आमच्या नातेवाईकांची फारशी गरज वाटत नाहीये. हा माणुसकीचा गोतावळा फार मोठा आहे. हीच माया पोटात घेऊन तुम्ही 31 डिसेंबर 2024ला एक वेगळा उपक्रम केला होता, त्याविषयी थोडक्यात सांगा ना. 31 डिसेंबरची रात्र ही सेलिब्रेशनची रात्र असते, नवीन वर्षाच्या स्वागताची रात्र असते. परंतु या रात्री काही जणांना घरच्या परिस्थितीमुळे नवीन वर्षाचं स्वागत करता येत नाही. अशा वेळी अशा लोकांना आपण भेटायचं, बोलायचं, आधार द्यायचा आणि शुभेच्छा द्यायच्या, आणि शुभेच्छा देताना मोकळ्या हाती द्यायच्या कशा, यासाठी आम्ही नवीन प्रयत्न सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला. 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता घरातून बाहेर पडलो. आमच्या माणुसकीच्या गाडीमध्ये उबदार पांघरुणं घेतली आणि आळेफाटापासून तर खेडपर्यंत जे जे काही बसस्थानक आहे त्या बसस्थानकांना भेट दिली. बसस्थानकांना भेट दिल्यानंतर आम्हाला दिसलं की अनेक माणसं ही उघड्यावर झोपलेली आहेत, अगदी त्यात महिलासुद्धा आहेत, थंडीने कुडकुडत आहेत, त्यांच्या अंगावर घ्यायला पांघरूणसुद्धा नाही. अशा व्यक्तींच्या अंगावर मायेचं पांघरूण आम्ही टाकून आलो. हे मायेचं पांघरूण टाकताना प्रचंड समाधान मिळालं. त्या व्यक्तीलाही माहीत नव्हतं की आपल्या अंगावर कोणी पांघरून टाकलंय. त्याला वाजणारी थंडी काही काळाने बंद झाली. सकाळी उठल्यानंतर त्याने पाहिलं तर आपल्या अंगावर कोणीतरी पांघरून टाकलं आहे. गेले 3 वर्ष 31 डिसेंबरच्या रात्री जागून आम्ही हा सुंदर उपक्रम पार पाडतो. या कामी आम्हाला विमलेश गांधी यांनी प्रचंड मोलाचं सहकार्य केलं. अशा सुंदर सुंदर कृती करताना मिळणारं जे समाधान आहे ते लाख मोलाचं आहे. तुमच्या या सगळ्या कामावरती 5 पुरस्कारांनी शाबासकीची थाप किंवा मायेची थाप उमटवली आहे. तर काय वाटतं असे पुरस्कार तुमच्या नावावरती जेव्हा जमा होतात तेव्हा? शैक्षणिक क्षेत्रात सोबतच सामाजिक क्षेत्रातही मी काम करत आहे. शैक्षणिक क्षेत्राचा जो प्रवास आहे तो प्रामाणिकपणे करते आहे. शिक्षक होणं हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण तर होतंच, परंतु शाळेव्यतिरिक्तच्या वेळामध्ये मी जे सामाजिक काम करते त्या सामाजिक कामांचा पुरस्कार आमच्या शिक्षकांनी केला, आजूबाजूच्या लोकांनी, समाजाने. त्यांना तो पुरस्कार द्यावासा वाटला, कौतुक करावंसं वाटलं. या भावनेतून 2023पासून तर आता 2026पर्यंत मला जवळजवळ 5 मोठे पुरस्कार मिळाले. या प्रत्येक पुरस्कारामागे खूप मोठी प्रचंड ऊर्जा आहे की जी ऊर्जा आम्हाला मिळाल्याने आम्ही अजून पुढे जात आहोत. ती एक शाबासकीच आहे चांगल्या कामांची, आणि सामाजिक कामांमुळे मला खूप मोठा मानसन्मान मिळाला. सावित्रीबाईंनी दगडगोटे अंगावर झेलले, पण मुलांना शिकवलं, मुलींना शिकवलं, लहानाचं मोठं केलं. त्याच्यामुळेच आज तुम्ही आणि मी इथे
आहोत आणि छानपैकी बोलत आहोत. आपली प्रगती झालेली आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या जोडीचा आदर्श आम्ही दोघांनी घेतलेला आहे. सावित्रीबाईंचा हा जो वसा आहे, ज्योतिरावांचा हा जो वसा आहे, तो असाच पुढे चालू राहावा, त्याचा मोठा वटवृक्ष व्हावा. तुमच्या वर्गामध्ये जे पुढच्या पिढीतले सावित्री आणि ज्योतिबा शिकत आहेत, त्यांनीही प्रत्येकाने हा वारसा मोठा करावा, या तुम्हाला दूरदर्शनच्या वतीने शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा जो सगळा प्रवास आहे तो आपल्या प्रेक्षकांना मोकळेपणाने सांगितलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. नमस्कार.